मॉर्निंग फ्रेंड्स, आज बनवली आहे आपली टेंडलीची भाजी आणि इकडे कुकर ठेवलेला आहे. इकडे पीठ मळून घेतलेलं आहे. आता फक्त कुकरमध्ये तेल टाकायचं आहे. फक्त नाही, तेल टाकायचं आहे आणि डाळीला शिजायला टाकायचं आहे. डाळ भात भाजी चपाती आपलं रोजचं सकाळचं असतं फिक्स. तेल गरम होतं आहे. हे बघा, डाळीचं सगळं सामान आपलं, लसूण, मिरची, टमॅटो, कांदा आणि कोथिंबीर, कढीपत्ता. इकडे डाळ आहे. त्याच्यानंतर आपल्याला चपात्या बनवून घ्यायच्या आहेत. आमच्या घरात अशी डाळ आवडते. सगळं सामान टाकून, म्हणजे कांदा, टमॅटो, मिरची, अद्रक नाही सॉरी लसूण. हे आपण डाळ शिजल्याच्या नंतर आपण डाळीला तडका नाही देत. डाळ वेगळी शिजून नाही घेत, कारण की ती आमच्या घरात नाही खाल्ली जाणार. आता डाळ टाकली. आज मुगाची डाळ आहे. आय होप घरात आवडायला पाहिजे. ही अशा प्रकारे डाळ. आणि चला कुकरला झाकण लावून आणि 3-4 शिट्ट्या आरामशीर. मुगाची डाळ तिला काही जास्त शिट्ट्या लागणार नाही. आमच्या घरात होपली तुरीची डाळ आवडते, पण चुकून डीमार्टमधनं ह्यावेळेस मुगाची डाळ आणली, त्याच्यामुळे मुगाची डाळ बनवली. आणि आपलं टेंडलीची भाजी शिजत आली. आता घेऊया चपात्या करायला. तिन्ही पण एकत्र चपाती, डाळ आणि भाजी. मला वाटत नव्हतं की हे बसेल, तवा बसेल. तवा मोठा असतो आणि माझा तवा काळा काय, कारण की मीच त्याला काळा केलेला आहे. हे बघा, असं असं निघतं त्याच्यामधनं काळं काळं. मला त्याला काळा करायचा होता म्हणून मी त्याला जास्त घासत नाही आहे. आमची स्वराबाई कधी भांडी घासायला गेली ना की याला एकदम क्लीन करते. तिला मी सांगते, स्वरा क्लीन नाही करायचा, तसंच राहू दे. चलो, डाळ शिजल म्हणजे सगळे सोबत 3 भाज्या सोबत. 3 भाज्या नाहीत, डाळ, चपाती आणि भाजी सोबत. त्याच्यानंतर लावायचा आहे भात. डाळ रेडी झालेली आहे. आणि बघा, आमच्या घरात अशीच डाळ चालते. प्रत्येकाच्या घरात वेगवेगळी चालत असेल, पण मला थोडंसं आज कन्फ्युजन आहे, कारण की डाळ मुगाची आहे. दिसत तर नाही आहे मुगाची आहे करून, पण टेस्टमध्ये समजेल मॅडमला आमच्या. आणि आमचा भात शिजतोय. शिजता शिजता भात अक्षरशः गॅसच्या खाली चाललाय, पण तो शिजतोय. चलो, आहे ना, ह्या पुरीची बॅग, ह्या पुरीची बॅग आहे ना, मी इथं ठेवली तर तिने आणि माझ्या हातातून घेतली. पैसे बॅगेत पैसे? खरं सांग, खरं सांग, खरं सांग बघू. आणि जर असेल तर माझ्या काय 20-25 रुपयाला ते 25 असेल तर माझे 20-25 बघू, दाखव कमी बघू. कुठं काय हिचं मला भरोसा नाही, हिचं मला भरोसा नाही. दाखव, खोल. याला धुवायला टाक पहिलं. तर किती घाण झाली स्वराशी. अगं दे, धुवून टाकते मी. याच्यात नाही आहे काय बरं का, म्हणजे याचा अर्थ हे काय, हे काय, हे काय नाही येते. थांब जरा बघू दे मला. काय आहे मला दाखव, ओपन कर. काय स्वरा आहे? काय पत्रिका आहे? काय कायची? लग्नाची. कुणाच्या? पेन्सिल रबरच्या. काय? ठेव अशी खाली ठेव. चिसव का इरेजर, चिसव का इरेजर. अगं पेन्सिल नवरा कोण आहे, बायको कोण? कोण आहे याच्यामध्ये, नवरा बायको? चिसव का म्हणजे इरेजर आहे ना, इरेजर. हा जो इरेजर आहे ती बाई आहे ती. आणि चिरंजीव पेन्सिल कॅमलिन. अरे बापरे,
9-12ला यांची एंगेजमेंट आहे, म्हणजे झाली. 10-12ला हळदी आहे, ती पण झाली. आणि 11-12ला मेहंदी आहे, ती पण झाली. संगीत पण झालं. 13ला लग्न होतं. नाही, लग्न नाही झालं. लग्न लग्न आईच्या postponed आहे. सॅटर्डेला लग्न आहे. लग्न पोस्टपोन झालं का? आम्हाला टाइम नव्हता. मुलीतर्फे स्वरा हल्ले हसायला ते करत विघ्नेशा. बाकीच्यांची नावं मी नाही घेणार, राहू दे. आई ग स्वराई काय 9-12ला एंगेजमेंट आहे, 10-12ला टायमिंग कुठे? टायमिंग यायचं कसं आम्ही? नाही ते बार स्वास्तिक बिस्तिक काढून यांनी तुम्ही असं आता का हे काय कोणी बनवले खरं सांग. इकडे बघ, इकडे वर बघ. कुणाची आयडिया ही? आयडिया कुणाची? काय सांग, खरं सांग काय आहे? मामा आणि ते कोणी लग्न नाही करत. मी यांचं तरी लग्न होऊ दे बिचाऱ्यांचं. ना हसून हसून एवढं पोट दुखतंय ना, बापरे. हे पोरं काय करतील आणि काय नाही, यांच्या डोक्यात कुठून कुठून एवढ्या कल्पना येतात काय माहिती, देव जाणे. मामान ते कोणी लग्न करत नाही म्हणून आम्ही यांचंच लग्न लावून टाकलं. चिरंजीव अप्सरा, इरेजर अप्सरा. आता त्याला पुल्लिंगी स्त्रीलिंगी असतं, तर तसं जर बघितलं तर चिरंजीव हा इरेजर येईल आणि स्त्रीलिंगी पेन्सिलीन पण यांनी उलट करून टाकलेलं आहे. स्वस्तिक वगैरे काढून सरळ लग्न.